सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। आपले नंद समस्त ग्रामस्थ मंडळी कडा तालुका आष्टी जिल्हा बीड। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, किंवा महाराज म्हणतात ठाऊकची आहे संसार दुःखाचा। संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठी, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली उढाळ, कवनामे शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ। अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलास। संसार आणि आतापर्यंत कुणालाच हसू दिलं नाही। संसाराचा परिणाम म्हणजे दुःख आहे महाराज। त्या भागवतामध्ये एक जण रडला, कोण? गोकर्णाच्या वडिलाचं नाव आत्मदेव ब्राह्मण रडला। गोकर्णानं सांगितलं, बाबा तुम्ही रडता याच्यात नवल नाही, या संसाराने कोणालाच हसू दिलं नाही। दुःखदायी विमोह कहा, हा मोहक आहे आणि त्याचं दुसरं अंग आहे दुःख आहे। मोह निर्माण होतो संसाराविषयी म्हणून मनुष्य त्याच्यात उडी टाकतो, आणि दुसरं अंग दुःख दिले वाचून राहत नाही। बोरीचा काठ आहे ना, बोरीचा काठ, त्याच्या जवळ जवळून चाललं ना तर एक असतो तो असा लगेच हुक आड घेतो, ते म्हणतो बसाराव कथा संपल्यावर जाता येईल। दुसरा एक लांब असतो लगेच, हा ते म्हणतो हे धंदा सांगितला कोणी तुम्हाला? तसा असणारा एक अंग मोहक आहे तर दुसरा अंग दुःख देणार आहे। संसारामध्ये संसार सगळ्याला दुःख देतो। बंगल्यातल्या मी जसं म्हणलं ना, गुळ कुठं खाल्ला तरी गोड लागतो, तसं संसार कसाही असू द्या कुणाचाही असू द्या, झोपडीतला संसारही दुःख देईल आणि महालातला संसार सुद्धा दुःखच देतो। सुख कुणाला संसार देत नाही, संसारात सुख नाही। आपल्याला सुख असेल, समाधान प्राप्त करायचं असेल तर याच्यात यावं लागेल। आणि म्हणून मी जसं तुम्हाला म्हटलो ना, संसार सोडा असं काही नाही। संसार म्हणजे हा संसार काहीच करत नाही। संसार त्यगू म्हणशी तरी शरीरा एवढी जाड, माय बाप तेजू म्हणशी तरी अहंकार आविद्येचे कोड। कशाला त्यागणार आहेस? हे शरीर सोडून कुठंतरी वनात जाशील आणि तिथं जाऊन शरीरातले विकार तर आपल्याच जवळ आहे, ते कुठे आपल्याला सोडतात? म्हणून जिथं आहे तिथं समाधानानं राहून, आहे त्या स्थितीत समाधानानं राहून भगवत चिंतन करणं खरं हे माणसाचं कर्तव्य आहे। किंवा जे काम आपण करतोय नुसतं काम न करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे। नाथ महाराज तर म्हणतात, हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बसता हरी बोला, हरी बोला जनी हरी बोला अभिजनी, एका जनार्दनी हरी बोला। कोणतंही काम करा, पण काम करता करता मुखानं हरी हरी म्हणा, तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही। आणि या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान नकळे गण घडे सर्वता, भक्तिपंत बहुसोपा पुण्य नागवे पापा, ए पायनेची की खंडती। बाकीच्या प्रत्येक युगामध्ये साधनं सांगितली, ती साधनं असणारे आता त्याला काय एक्सपायर झाली म्हणतात, ती साधनं काय झाली? गोळ्या आहेत। त्याच गोळ्याने आपला आजार बरा होतो, पण त्या गोळ्याची जर डेट संपली आहे की नाही, बरोबर आहे ना? हा मग ती जर संपली तर त्या गोळ्या काम करतात का? इतर साधनाची इत्या युगामध्ये काम होतं, या युगामध्ये त्यांचं असणार संपलेले, ते काम करू शकत नाही। तर फक्त कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी। कलियुगामध्ये कीर्तनला सततं कीर्तयंतो माम येतं तस्य दृढव्रतः। म्हणून आमचे गुरुवर्य महाराज सतत नामस्मरण करायचे आणि अन्नदान करायची। देने को अन्नदान और लेने को हरिनाम, दोन साधना केल्या। ते भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री महाराज, त्यांचे माझे संबंध चांगले आहेत। मी तिथे जवळ कुठं कार्यक्रमाला गेलो जात असतो गडावर, तर मला ते एक दिवशी म्हणले, महाराज तुम्हाला माहिती की नाही
पण महाराज शास्त्री होते. आपले महाराजाला काय म्हटले ते शास्त्री होते. त्यांची महाराजाविषयी फार असणारी पूज्य भावना आहे. महाराजाला फार त्यांचा आदर भाव आहे. कारण ते जेव्हा लहान होते तेव्हा महाराज आपल्या तारुण्याच्या भरात होते पंढरपुरामध्ये. माझ्या अगोदर त्यांना पाहिलेलं आहे. कारण ते पुरातच लहानपणपासून त्यांचं गेलं. पण तरीही विद्वतेचा कधी अहंकार महाराजांनी दाखवला नाही. मी विद्वान आहे, विद्वत्ता दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. साधी राहणं, अंगावर कपडा नाही. फार मोठा त्याग आहे महाराज. तुम्ही बघा बरं, उघडं राहून बघा 2-4 दिवस गोरख महाराज उघडं राहून. सोपं नाही महाराज. आणि ज्याच्या खिशाला ते म्हणतात ना, कपड्याला खिसा नाही, आणि सगळं जीवन परोपकारासाठी ज्यांनी खर्ची घातलं, त्या संतांचे काय असणारे उपकार सांगावेत महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. म्हणून मी आपल्याला हे सांगत होतो की आपल्याला संधी मिळाली. आपण कधी जाऊ याचा नियम नाही. आपण या संकटातून देवाने आपल्याला वाचवलं, काळाने अवकाश दिला, कदाचित आपल्याला परमार्थ करण्यासाठी संधी दिलेली असेल. जीवनभर तुम्ही संसार केला, काय मिळालं? काय मिळालं? पोरं तरी म्हणतात काय केलं आमच्यासाठी. ते म्हणतो एवढं केलं तेवढं, कुणी सांगितलं तुला करायचं? असे बोलणारे पोरं मी पाहिले. तुम्ही म्हणजे अतिशोक्ती नका समजू. काय संसारात या फळ ना चुंबिता, फुल ना तुरंबिता, जे काही पंडू सुता ते रुखची. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा माणसाला हेच वाटतं की काहीच मिळालं नाही. एवढं धावलो पण काहीच मिळालं नाही. कारण का संसार अनित्य आहे, खोटा आहे. खोट्या वस्तूच्या मागे कितीही दिवस धावल्याने काहीच मिळत नाही. मृगजळाच्या पाठीमागं हरीण धावून धावून पाणी मिळतं का त्याला? पाणी नाही मिळत महाराज. त्याला पळून पळून मरावं लागते, त्याचा ऊर फुटतो. तशी असणारी संसारात पळणाऱ्या माणसाची अवस्था आहे. म्हणून संसारात परमार्थातलं काहीच वायाला जात नाही आणि संसारातलं काहीच कामाला येत नाही. ते पूज्य गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले हे सांगायचे, ज्याच्यातलं काहीच कामाला येत नाही त्याचं नाव संसार, आणि ज्याच्यातलं काहीच वायाला जात नाही त्याचं नाव परमार्थ. आणि म्हणून आपल्याला महाराजाची 25वी साजरी करता आली. 50वीला आपल्यातलं कोण राहील न राहील, मी राहील, आपला काहीच भरोसा नाही. याच्यातले 25% नाही राहायचे. अजून 25 वर्षांनी आपल्याला नाही सुवर्ण महोत्सव पाहता यायचा, पण आता पाहायला आलाय. आता काहीतरी त्याचं असणारं सोनं करा, आपल्याला धन्य माना. ते क्रांतिकार विचार देणारे ते काय नाव त्यांचं, जैन संप्रदायाचे साधू, तरुण सागरजी महाराज, त्यांचं एक उदाहरण ऐकलं होतं. ते म्हणले अशी आग लागली होती, लोक आग विझवत होते आणि अग्निशामक दलाचे लोक आग विझवत होते. कोणी हंड्यानं पाणी टाकत होतं, कोणी बकेटनं टाकत होतं. सगळे लोकांचं ती आग विझवण्याचा प्रयत्न चालू होता. तेवढे ती चिमणी होती, चिमणी. मला एक महाराजांच्या कार्याचं कौतुक वाटतं. इथं लोक जेवतात ना, एवढे रोज जेवतात. तुम्हाला सांगतो, तुम्ही सकाळी सकाळी या, 6 वाजता जर आलात नाही इथं, 1000 कावळे असतात. 1000चे जास्त असतील, पण मी 1000 म्हणतो. कशाला? ते अन्न सेवन करायला. आमच्या महाराजाच्या प्रांगणात पडलेला कण सुद्धा वायाला जात नाही, हे विशेष आहे. 1000 पक्षी असतात. मला ते पक्ष्याचं आठवलं म्हणून सांगितलं. एक चिमणी होती, चिमणी. ती चिमणी असणारे आपल्या चुंचीत पाणी भरून ती आगीत टाकत होती. तिचा प्रयत्न चालू होता. एक कावळा तिला भेटला. कावळे भेटतच राहतात. ते कावळा म्हणला, चिवताई, अगं एवढ्याले अग्निशमक दलाचे लोक पाणी टाकतात, एवढे लोक आग विझवतात, त्याने आग विझत नाही आणि तुझ्या चुंचीतल्या पाण्याने विझल काय? ती म्हणली, कावळे दादा,
माझ्या चुंचीतल्या पाण्याने आग विझणार नाही हे मलाही माहिती आहे. मग पण तिने सांगितलं या आगीचा इतिहास ज्या वेळेला लिहितील त्यावेळेस माझंही नाव त्याच्यात येईल आणि विझवणाऱ्याच्या विषयी हे ज्ञान आहे. त्याचं नावच ज्ञानीश्वरी, ईश्वरी ज्ञान. अनेक लोकांची मतं असू शकतात आणि मतं असलेही पाहिजेत. मतं नसतील तर ती माणसं कशी, त्याला मत पाहिजे. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान शास्त्र असं हिचं वर्णन केलं. मोक्ष देण्यामध्ये ज्ञान हे अवांतर प्रयोजन आहे, मोक्ष हे परम प्रयोजन आहे. हे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ज्ञानेश्वरी लिहिली. ब्राह्मणीला अमृत अनुभव लिहिला. तिथंच नेवाशाजवळ ब्राह्मणी आहे ना, ब्राह्मणी, त्या ब्राह्मणीला अमृत अनुभव लिहिला. तिथं असणारं मुक्ताईचं मंदिर आहे. कुठं? ब्राह्मणीला. आणि मुक्ताईच्या मंदिरासमोर रेडा आहे, रेडा. जेव्हा पैठणहून निघाले म्हणतात ना, मुक्ताबाई रेड्यावर बसूनच गेल्या. का? तुम्ही असं म्हणाल तर त्या असणाऱ्या भगवती आहेत आणि त्यांचं वाहन काय? रेडाच आहे. त्याच्यात काय? जसे तिचं वाहन देवीचं रेडाच आहे. ते देवीचे अनेक असणारे रूप आहेत. ते एक माणसाला मग एखाद्याने विचारलं, का रे तू तो वाघासारखाच वागतो म्हणला. नाही म्हणला, वाघच आहे मी. मग घरी गेल्यावर ते मला ती देवी बसते ना माझ्यावर. देवीचं वाहन काय? तिथं वाघ आहे ना, तिथं काही चालत नाही म्हणला. तसं मग ब्राह्मणीला अमृत अनुभव लिहिला. कोणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. कारण निवृत्तीनाथानं सांगितलं, हे गीतेवर तुम्ही असणारी टीका लिहिली, गीतेचा अर्थ सांगितला, पण तुमचा असणारा अनुभव सांगा. ब्रह्मज्ञानाचा अहम ब्रह्मास्मी प्रज्ञानाम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म, याचं काहीतरी सांगा तुमचा अनुभव. मग ते अनुभव सांगायचा म्हणून अमृत अनुभव लिहिला. तिथून पुढे यांचा प्रवास सुरू झाला तापी तीरावर. चांगदेव महाराजांचं गाव लागतं. काय नाव? पुणतांबा. बरोबर आहे. याच्यात तरी हो तरी म्हणे जाणं, हे काय ते आपल्या व्यवहारातले. पुणतांबा निदान तुम्ही दर्शनाला नका जाण्यात, पण असा झटका मारायला लागले जातो ना. काय होतं त्यावेळेला? अर्धांगवायू झाले माणसं जातात तिथे पुणतांब्याला. तिथे एक औषध डॉक्टर आहेत वगैरे. त्या पुणतांब्याला ज्या वेळेला गेले त्यावेळेला चांगदेव समाधी लावून बसले होते. 1400 वर्षे जे जगलेले चांगदेव आहेत. चांगदेवाचं जीवन सांगायचं झालं तर आपल्या नगर जिल्ह्यात, नगर तालुक्यात नारायण डोहो या गावी चांगदेव महाराजांचा जन्म झाला. अतिशय बुद्धिमान, मरुद्गण हो चांगदेव. इंद्रानं शाप दिल्यामुळे त्यांना जन्माला यावं लागलं. पुन्हा क्षमा मागितली, एक काम सांगितलं, अनावधानाने त्यांनी ऐकलं नाही. त्यांच्याकडून असणारा उपमर्द झाला इंद्राचा. मग इंद्राला वाटलं यांनी आपला अवमान केला, म्हणून त्याला शाप दिला, मृत्यू लोकात तुला जन्म होईल. पण क्षमा मागितल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाई आणि महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज त्यांची तुला भेट होईल आणि मग उद्धार होईल असं. तर मग चांगदेव महाराजांचा जन्म नारायण डोहो या गावी ब्राह्मण कुळामध्ये झाला. अतिशय बुद्धिमान. एक कोणताही श्लोक 3दा वाचला की त्यांच्या मुखोद्गत व्हायचं, पाठ व्हायचं. इतके विद्या संपादन केले त्यांनी. 14 विद्या, 64 कला, सगळे असणारी शास्त्र ती पारंगत झाली. पुराण त्यांच्या पाठ झाली. सगळे शास्त्र पाहिले. मग सगळं झाल्यानंतर जारण मारण विद्या, भूत पिशाचं याचं असणारं कराय, सगळ्या विद्या प्राप्त झाल्या. मग त्यांचा लौकिकही तेवढा झाला. धनसंपत्ती पुष्कळ लोक त्यांना देऊ लागले. आणि मग नंतर त्यांना सोयरीक येऊ लागल्या. सोयरीक ते म्हणले ते नका सांगू, शिकायचं काय शिल्लक ते सांगा. लोक म्हणले आता सगळे शिकलात हो, शिकायला कोणी इकडेच राहिलेच नाही. ते प्रत्येक गुरुजी जे समोर बसायचे त्या गुरुजीची सगळी विद्या एकदाच आत्मसात करायची आणि त्या गुरुजीला विचारायचे ततकिम 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 ततकिम, पुढं काय पुढं काय पुढं काय. गुरुजीने सांगायचं आता माझ्या पुढं तू, म्हणजे बसलेलाही तू ये आणि माझ्या पुढं ज्ञानानंही तू ये. माझ्याजवळ ज्ञानच नाही राहिलं तुला सांगण्यासाठी. त्यांनी महाराष्ट्रात गुरु नाही ठेवला. ऐका, ते म्हणजे शिकायचं शिल्लक काय राहिले तेवढं सांगा. लोकांना सांगितलं तर तुम्ही सगळं शिकलात, पण 14 विद्या 64 कला संपन्न झालात, फक्त योग शिकायचं शिल्लक आहे. पण इथं कोणी शिकवत नाही तो योग. तू काशीला शिकवतो म्हणतात. चांगदेव महाराज म्हणले काही हरकत नाही, मी काशीला जाईल,
आणि चांगदेव महाराज काशीला निघाले ना, तर बरेच लोक त्यांच्याबरोबर निघाले, की त्यांच्या निमित्ताने तरी आपल्याला काशी यात्रा होईल म्हणून निघाले. आणि मग काशीत गेल्यानंतर त्या योग्याची चौकशी केली, तर काशीवासियानं सांगितलं तो योगी एवढ्या खडतर गुहेत राहतो की त्या योग्याकडे गेलेला कुणीच माघारी आला नाही. चांगदेव महाराजाकडे विद्या प्राप्त होते, ते म्हणले काही हरकत नाही, तरी मी जाईल. चांगदेव महाराज त्या योग्यापर्यंत पोहोचले, योग्याची योग विद्या सुद्धा आत्मसात केली. आणि चांगदेव महाराज काशीत पुन्हा परत आले ना, तर हे चमत्कारच घडला. म्हणून चांगदेव महाराजाची हत्तीवर मिरवणूक काढली काशीमध्ये. चांगदेव महाराजांनी हिंदुस्थानात दिग्विजय प्राप्त केला. चांगदेव महाराज प्रत्येक 100 वर्षानं काळ त्यांना घेण्यासाठी यायचा, हे समाधी लावून बसायचे, तर काळालाही मेळ लागू दिला नाही. 1400 वर्षे जगले. 1400 वर्षे जगलेले आणि योग संपादन असलेले त्यांचा लौकिक किती असेल. ते समाधी लावून बसले होते तापीच्या तीरावर पुणतांब्याला. ही भावंड तिथे गेली, त्याच्या अगोदरच असणारे त्यांनी कदाचित ऐकलं असेल ज्ञानेश्वर महाराजाविषयी, पण ते गेले त्यावेळेला समाधी लावून बसले होते. लोक काही प्रेत घेऊन लिंबाच्या पाल्यात बसले होते, काही मसाला ठेवलेले होते, काही असे तेलात प्रेत ठेवलेले होते. मुक्ताबाईंनी विचारलं हा काय प्रकार आहे, लोक का प्रेत घेऊन बसले. ते म्हणले हे चांगदेव महाराज समाधीतून उत्थान अवस्थेत येतील, कोणत्या तरी प्रेताला हाक मारतील आणि कुणीतरी जिवंत होऊन जातील, एवढ्या आशेनं बसले. शिष्याला विचारलं अजून किती दिवस लागेल यांना समाधीतून उत्थान अवस्थेत येण्यासाठी. शिष्यानं सांगितलं अजून 2 महिने बाकी. मुक्ताबाई म्हणते पण किती वेळ बसायचं, लोकांनी किती वेळ थांबायचं, ऊन वारा थंडी, त्यापेक्षा हे काम मी केलं तर नाही जमायचं. माऊली म्हणली तुला जमलं तर पहा. ही कुत्र्याची हड्डी घेतली, त्या प्रेतावरून ओवाळली, सगळी प्रेत जिवंत करून घरी लावली. मी तुम्हाला दंतकथा नाही सांगत, संत कथा सांगतोय. मला प्रचार थोडा करायचा. नाही तर ते काही काही असणारे खेड्यात पूर्वी हे असायचे, वैद्य म्हणा अमक म्हणा, ते प्रचार करायचे. आमचे वैद्य डॉक्टर एवढी हुशार आहेत, एवढी हुशार आहेत. एक जण म्हणला पार कुत्र्याचं शिपूट तुटलं होतं, इंजेक्शन दिल्याबरोबर फुटलं. दुसरे म्हणले तुमची तर काहीच नाही, अहो आमचं कुत्र पार मिळेल तर फक्त शिपूटच शिल्लक होतं, शेपटाला इंजेक्शन देऊन कुत्र फुटलं. तसं काही प्रचार नाही करायचा. पण मुक्ताबाईंनी सगळी प्रेत जिवंत करून घरी लावली. 2 महिन्यानं चांगदेव महाराज उत्थान अवस्थेत आले. सभोवती दृष्टी फिरवली, एकही माणूस नाही, एकही प्रेत नाही. शिष्याला जवळ बोलावून घेतल्याने विचारलं का रे यावेळेला कोणी नाही मेलं. शिष्य म्हणला महाराज यावेळेला तर फार मेले. करुणा नाही त्या यमाशी करुणा. मग आपल्याकडे नव्हते आले, आपल्याकडे चालते. मग 4 भावंड आलते महाराज. त्याच्या छोटीशी मुक्ताबाई नावाची एक मुलगी होती, आणि त्या मुक्ताबाईने सगळी प्रेत जिवंत करून घरी लावली. ऐकल्यानंतर चांगदेवाच्या अहंकाराला धक्का बसला. ते म्हणले माझ्याकडे सामर्थ्य आहे, पण योगाचंही असं सहज सामर्थ्य माझ्याकडेही नाही. हे आपल्यापेक्षा श्रेष्ठ असले पाहिजेत, ईश्वराचे अवतार असले पाहिजे, यांचा असणारा यांना भेटलं पाहिजे असा विचार केला. मग सगळ्या शिष्याला बोलावून घेतलं. त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणला केलेला चमत्कार ऐकला, सगळं केलं. आणि मग निघायची तयारी केली ना, तर शिष्यालाही पुढचे असतात. ते म्हणले महाराज सगळ्या महाराष्ट्रात तुमचाच गवगवा, अहो जिकडं तिकडं तुमचेच पोस्टर लागलेले, जिकडं तिकडं तुम्हीच टीव्हीवर हे, आणि तुम्ही होऊन त्या लहान लहान मुलांच्या भेटीला जाणं बरं नाही वाटत. म्हणले मग अगोदर एक पत्र लिहा, पत्र, त्याचं काय उत्तर येते ते पहा, मग त्यांच्या असणारं अवकात, त्यांची बुद्धी, त्यांचं ज्ञान कळेल. चांगदेव महाराजाला पटलं. पत्र लिहायला घेतलं तर चांगदेव महाराजच अडचणीत आले. काय लिहावं. पत्र लिहिण्याचे 2 प्रकार आहेत, तीर्थरूप नाही तर चिरंजीव. तीर्थरूप लिहावं तर ज्ञानानं मोठे आहेत, आणि चिरंजीव लिहावं तर तीर्थरूप लिहावं तर वयानं लहान आहेत, आणि चिरंजीव लिहावं तर ज्ञानानं मोठे आहेत. काय लिहावं काय लिहावं काय लिहावं सुचनाच महाराज. प्रश्नच पडला काय लिहावाच. चांगदेव होता म्हणून प्रश्न पडला महाराज. आपल्यासारख्या वांगदेवानं तर काही दडपून दिलं असतं.
संपलं, आई वडील परत गेले. जनाबाई 14 माणसाचं कुटुंब नामदेवरायाचं, त्या सगळ्याची सेवा जनाबाई करायच्या. जनाबाईच्या डोकं कोणी इंचरीत होतं, काय म्हणत होते, हाय का असं प्रमाण आहे ना? झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाई झाड लोट करायची, केर कोण भरायचा? अण्णा देव भरायचा. नाहू घाली जनाबाईला माझ्या नाही कोणी, आणि म्हणून देव नाहू घालायची जनाबाईला. पूर्वीच्या काळामध्ये डोक्यातल्या वा मारायच्या माता भगिनी. इकडच्या नाही सांगत मी, आमच्या तिकडच्या सांगतो. ती अशी लाईन बसायची, ही तिच्या पुढं बसायची, ती तिच्या पुढं बसायची, हिने तिच्या डोक्यातल्या मारायच्या, तिने तिच्या डोक्यातल्या, अशी लाईन लागायची. जनाबाईच्या डोक्यातल्या ओवा देव शोधायची. माझ्या जनीला नाही कोणी असं देवानं म्हणावं. 14 माणसाचं कुटुंब, जनाबाईला एकटीला काम करावं लागायचं, म्हणून स्वतः देव रात्री उठून विटीवरून उतरायचे आणि जनाबाईच्या घरी जायचे. जने, तुझं सगळं जातं मी ओढतो, तू फक्त माझं नाव घे. त्या जनीलाच म्हणत होता असं नाही, या जनाला सुद्धा तो हेच म्हणतोय, तुमचं सगळं जातं मी ओढतो, तुम्ही फक्त माझं नाव घ्या, तुमचं सगळं जातं मी ओढतो. पण आपल्या जातीला का विश्वास आहे का महाराज? आपल्याला वाटतं आपण सोडलं की बंद होऊन, तुझ्या वाचून काहीच बंद नाही होत. ऐका, माणूस सोडला, फक्त एक माणूस सोडला तर कोणता पशु नोकरी करतो, पक्षी नोकरी करतात, कोणता असणारा प्राणी नोकरी करतो? धन कमवण्यासाठी त्यांचे बँकेत खाते आहेत का? नाही. धन कमवण्यासाठी प्रयत्न करतात का? नाही. कपडे मिळावं त्यांना त्याची बी गरज नाही. तरी मला सांगा, एक तरी उपाशी राहतो का? त्याच्यातलं एक तरी कर्ज बाजारी, हे इतकं पळू नये कर्ज बाजारी, त्याच्यातलं एका जेवर तरी कर्ज आहे? अहो, तुम्हाला कर्जातून सोडण्यासाठी मदत करतात, तरी तुम्ही कर्जातून मुक्त होत नाही. म्हशी दूध देतात, गाई दूध देतात, बिचाऱ्या. ते तुम्हाला तुमच्यावर उपकार करतात, पण ते कर्जात नाहीत, कुणाच्या नोकरी करत नाहीत, प्रयत्न करत नाहीत, पळत नाहीत, काय नाही. हे फक्त आपली कल्पना आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळाची वाढही करते, त्यातल्या दुधाच्या वेळेला त्याची दुधाची व्यवस्था देवच करतोय. फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. बरं, जाऊ द्या, माणूस मरतो, मग त्याच्या मौतीसाठी तो काय हालचाल करतो का? थांबा म्हणला, तुम्हाला कापड आणून देतो, सुतळे आणून देतो, गुलाल आणून देतो, बांबू आणून देतो, मग असं म्हणतो का त्यो? अहो, तो काहीच करत नाही. ते पडलेलं असतं, तरी त्याच्यासाठी सुतळी मिळतं, बांबू मिळतो, गुलाल मिळतो, उदबात्या मिळतात, चिल्लर मिळते फेकायला. तो काहीच करत नाही, तरी हे सगळं होतंय. ही आपली फक्त कल्पना आहे. जनीला सांगायचं, जनी तू नाव घे माझं, याने घ्यावे नाव, तेशी करणे त्याची काम. तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे, तू तेरे काम पे तो मैं मेरे धाम पे. याचं असं आहे, तू माझ्या नावावर आहे ना तर मी तुझ्या कामावर आहे, नामावर आहे तर मी तुझ्या कामावर आहे, आणि तू तुझ्या कामावर तर मी माझ्या धामावर आहे. तुझं तुझं चलून दे, खोडे हातपाय. दळीता कांडिता तुझ गायीन अनंता. जी जी काम करायची, जनाबाई देवाचं नाव घ्यायची, त्याचा परिणाम असा व्हायचा, जनीला मदत करायला देव यायचा आणि जनीला म्हणायचं, जनी तू ओया म्हण, मी गाणं, मी जातो ओढतो. जनाबाई म्हणायची, पांडुरंग माझा पिता. देव माग म्हणायची, पांडुरंग माझा पिता. जनाबाई म्हटल्या, रखमाबाई माझी माता. पांडुरंग म्हणले, रखमाबाई जनाबाईने लगेच हात धरला, म्हणले, देवा तुमचं डोकं फिरले. देवाला यायला उशीर झाला रात्री, तर जनाबाईने मोव्या म्हणायच्या, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते,
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे दाते ग फिरते बहुत. ओव्या गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला. हो देवाला हाक ये विठ्ठला ये. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमानी भागा भीमाली चंद्र भागा. माझ्या पंढरीच्या भीमानी चंद्र भागा. भीमानी चंद्र भागा. भीमाली चंद्र भागा. देवाला जनाबाईने बोलवायचं. काय अधिकार असेल महाराज त्या जनाबाईचा. जनाबाईचे शब्द कानावर पडले की देव विटेवरून खाली उतरायचा आणि जनाबाईला मदत करायला नामदेव महाराजांच्या जनीच्या कोपटीत यायचं. एका दिवशी देव रंगून गेले. जनाबाईच्या ओव्या ऐकण्यामध्ये भाव विवश झाले आणि मग एकाएकी 4 वाजलेल्या लक्षात आलं. ते म्हणजे अगं जने जने पुजारी येतील, पहाट झाली, मी जर विटीवर दिसलो नाही तर मोठा गोंधळ माजेल, मला गेलं पाहिजे. गडबडीने देव असणारे उठले, पण हा नाटकी बाबा जनाबाईची गोदडी खांद्यावर घेतली. अलंकार सगळे तिथंच ठेवले, सगळं पितांबर तिथंच ठेवला, गेला आणि विटीवर जाऊन उभा राहिला. पुजारी आले, दरवाजे उघडले, पाहिलं सुंदर तिथे अनुभवी विटीवरी करगटावरी ठेवून या तुळशी हार गळा, गोधडी पितांबर. देवाच्या अंगावर पितांबर नाही. बघितलं, अरे चोरी झाली, अलंकार नाही, चोरी झाली, चोरी झाली. देवाकडे सांगत गेले. आपलं ते राजाकडे सांगितलं तक्रार, राजानं सांगितलं, नियुक्ती केली, चोराचा शोध घ्या, मुद्देमाला सहित चोर पकडून आणा. मग यांना संशय होता महाराज. ते म्हणतात एकदा अमेरिकेचा, रशियाचा, भारताचा पोलीस प्रमुख एकत्रित आलते. रशियाचा म्हणला कसलाही आरोपी असेल तर आमचं पोलीस खातं असं आहे की एका दिवसात त्याचा शोध घेतं. अमेरिकेचं म्हणलं तुमचं तर काही नाही, आमचं पोलीस खातं असं आहे एका तासात आरोपीचा शोध घेतं. भारताचा पोलीस प्रमुख म्हणला आम्हाला तर अगोदरच माहित असतं. तसं त्यांचा शोध सुरू झाला. त्यांना जनाबाईचा संशय होता. जनाबाईच्या घरी पोहोचले खातं आणि मग जनाबाईच्या त्या असलेल्या झोपडीत पाहिलं ना, अलंकार दिसले, पितांबर दिसला. या जनीनीच देवाची चोरी केली असं वाटलं. जायनं जनाबाईला पकडलं आणि देवाकडे चालवलं. जनाबाई राजाला नाही काय म्हटली, सेवकाला नाही म्हटली, ती देवाकडे बघितलं. विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझे निघले मढे, तुला पाहुनी काळ रडे. उभा राहुनी अंगणी शिव्या देती दाशी जनी. कुणाला? देवाला शिव्या देती जनाबाई. जनाबाई म्हणते, देवा रे तुझ्या दरबारात न्याय नाही रे. ए धुंद झाला तुझा दरबार, ए धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. तुझ्या दरबारात न्याय नाही बा. अभंगच आहे मोठा. कपट्या. सुरुवात काय त्या अभंगाची? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. ते काय बळीचा दोष होता देवा? अरे त्यांनी एवढं पुण्य केलं, दान केलं, तुलाही दान दिलं तर त्याला पाताळात घातलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. सुदामा बिचारा दरिद्री, त्याला एवढं भाग्य, सोन्याचीच नगरी दिली.
चोरट्याचा बहुमान वाढविला, वाल्या चोरटा कोळ्याचा एवढ्या हत्या केल्या आणि त्याला काय मान दिलास? त्यांनी रामायण लिहिलं आणि त्या घटनेत चाकुरीत वागलास. कीर्तिवानाचा अपमान केला, त्या कर्णासारख्या कीर्तिवानाचा जागेवर अपमान केला देवा. धुंद झाला तुझा दरबार, वैरी अशी दिदली मोक्ष सिद्धी. वैरी कोण? तो रावण वैरी. मोक्ष सिद्धी दिली त्याला. कपटिया दिदली महानिधी, कपट्याला महानिधी दिली. सेवकाच्या ढोंगानं मिळे चिंदी. कोण सेवक? हनुमंतराया. चाळकाशी त्रैलोक्य भावे वंदिरे. ते नारद चाळक बिचारा, त्याला सगळे लोक वंदन. दैत्यात गेला तरी मान, देवात गेला तरी मान, दान कुठेही त्याला मान. काय न्याय द्या. पतिव्रता तीव्रता गुंतविली. पतिव्रता कोण? अहिल्या. गुंतवली ना, वृथाच वेश्या. गणिका ते सत्य. राघवाचं पोपटाचं नाव घेतलं तर त्या गणिकेला स्वर्ग. यादवेंद्र ही गोष्ट बरी नाही केली. जनाबाई भांडत. ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात, ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी रे, दळण दळीले सख्या श्री हरी रे, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कसा पांडुरंगा केलास गावा, अलंकार विसरून गेलास देवा, असे कसे तुझे जादूगिरी, असे कसे तुझे जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. काय देवा न्यायस. तू विसरलास. तू येऊन असणार, मला असणार मदत करायला म्हणून आलास. तू इथं सगळं सोडून गेलास आणि आळ मात्र माझ्यावर. काय देवा दरबारात तुझे न्याय. उभी राहून अंगणीन शिव्या देते दाशी जनी. देवाला शिव्या दिल्या. शिवकानं नेलं सुळाकडं. वाळवंटात सूळ रावलेला होता. ऐका ऐका, वाळवंटात सूळ रावलेला होता. ए मुलींनो, जागेवर बस. आता काय हे, नातवाशिवाय आजीला शोभा नाही. घरी येऊन सुनबाई सांगत असे, जा तिकडे मंदिरात खेळते. ऐकायला पोथी, सांभाळायला नाती, वाळायला वातीन, कळायला माती. असं होते. जनाबाईला सुळाकडे नेलं महाराज. जनाबाईचा हा अधिकार होता. सुळावलं चढायला सुळाजवळ नेलं. जनाबाईने सुळाकडे बघितलं. जळाबाईच्या दृष्टीत एवढी ताकद होती की सुळाकडे बघितल्याबरोबर सुळाचं पाणी झालं. चमत्कार घडला आणि ही कीर्ती काशीपर्यंत गेली की एक महिला संत पंढरपुरात आहे. त्यांचा एवढा अधिकार आहे. देव त्यांची कामं करतो. त्यांना सुळावर दिल्या गेलं तर सुळाचं पाणी झालं. कबीर महाराजांना ऐकलं आणि कबीर महाराजाला ज्ञानेश्वर महाराजांनी आमंत्रण दिलंच होतं. म्हणते त्याच्या अगोदर भेटायला येतात कबीर महाराज जनाबाईला. पंढरपुरात चौकशी केली. का हो, इथं संत जनाबाई कुठे राहतात? लोक म्हणले, संत जनाबाई नाही माहिती बा आम्हाला, जनी माहिती. जो जिथं राहतो त्याला संत म्हणणं अवघड होतं महाराज. संत नाही राहू शकत तो, त्याला म्हणू शकत नाहीत लोक.
ते म्हणले जणी का होत नाही, कुठे राहा मिळेल? म्हणले नामदेव महाराजाची तिथं चौकशी करा. नामदेव महाराजांच्या इथं गेले, तिथं विचारलं, तिथे म्हणले ती गौऱ्या वेचायला गेल्यात. कुठं? गोपाळपूरला. कबीर महाराजाला तेवढा वियोग सहन झाला नाही, भेटीची उत्कंठा होती. आणि मग कबीर महाराज स्वतः गोपाळपूरला गेले. कबीर महाराज गोपाळपूरला गेले ना, त्यावेळेला जनाबाई आणि दुसऱ्या एका बाईचं भांडण असं मोसम मध्ये आलेलं होतं, धराधरी चाललेली. आता बाह्य क्रियेवरून भांडणं करायला लागले. संत म्हणतात काय कोणाला? आम्ही भांडणं करायला लोक मारामारी, लोक महाराज म्हणतात काय आपला? नाही नाही, तस कसं? तुकाराम महाराज, नाथ महाराज शांत, पण त्यांचं वाङ्मय उघडा. इतक्या शिव्या दिल्या तुम्हाला, मला शिव्या सगळे तुम्ही आम्ही देतो, पण त्यांनी दिल्या. पण तुमचं आमचं शिव्याचं कारण, त्यांचं कारण वेगळं. तुकाराम महाराजांनी दिल्या. नाथ शांती ब्रह्म त्यांनी किती दिल्या? भरपूर दिल्या. चला, ते बघितलं. त्रयस्थाला विचारलं का इथं संत जनाबाई कोण आहेत? ते म्हणले ते भांडण चाललंय ना दोघीचं, ती अलीकडची पंजाबी ड्रेसवाली. तेव्हा नसेल पंजाबी, पण आता आपल्याला जे माहिती ते सांगितलं. चला, ते ऐकले, कपाळाला हात लावला. अरे कुठं काशी? आणि काशीतून इथं आलोय, ज्यांना भेटायला आलोय संत म्हणून. हा काय प्रकार आहे? कबीर महाराज परत फिरले. जनाबाईने हाक मारली, ओ बाबा कुणीकडे आलतात? ते म्हणले आलतो तुमच्याकडे. बरं मग? नाही येतो आता. या तुम्ही, पण एक काम करा, एवढं आमचं भांडण मिटवा. कबीर महाराज म्हणले बाई तुमचं भांडण कशाचं, मला कसं कळेल? अहो काय नाही, गौऱ्याच आहे, गौऱ्याच. आपण गौऱ्यात जातो तरी गौऱ्याची भांडणं चालू असतात. कबीर महाराज म्हणले बाई तुमचं भांडण मला कसं मिटवता येईल? सोपं आहे महाराज. काय? तिच्या ढिगाऱ्यात माझ्या गौऱ्या तिने घेतल्यात ओढून, ते माझ्या गौऱ्या मला निवडून द्या, मग तुम्ही जा. कबीर महाराज म्हणले बाई तुमच्या गौऱ्या मला कशा काय कळतील? जनाबाई म्हटल्या महाराज तुम्ही गौऱ्यात चाललात तरी अजून गौऱ्या नाही कळत तुम्हाला? कशा कळतील? कळतील हो. गौरी घ्या, कानाला लावा. जी गौरी विठ्ठल विठ्ठल भजन करेल ती माझी जनीची गौरी. आणि कथेतल्या माणसासारखी गपचीप बसेल ती तिची. जनाबाईची गौऱ्या भजन करतात, चोखोबाचे हाडं भजन करतात, आपले थोबाड सुद्धा नाही करत. अधिकार एवढा की जनाबाई जड वस्तूला हात लावला तरी तिचं ती भजन करते, एवढी ताकद. संतांनी काय भजन केलं महाराज? तुकाराम महाराज रोज भामचंद्र भांडाऱ्या डोंगरावर जायची भजन करायला एकांतामध्ये. जिजाबाई त्यांचं जेवण घेऊन जायचे. 2 जिजाबाई झाल्या महाराष्ट्राला. त्यांनी दोघाला घडवलं. एक जिजाबाई छत्रपती शिवरायांना घडवलं आणि दुसऱ्या जिजाबाई तुकोबरायांची सेवा करून महाराष्ट्र घडवला. त्यांचं जीवन घेऊन जायचे, कारण ती जेवल्याशिवाय हे जेवत नव्हत्या. आपण म्हणतो जिजाबाई अशा होत्या तशा होत्या, आपल्या जिजाबाईपेक्षा 100% चांगल्या होत्या. तुम्ही एक मिनिट कल्पना करा, घरचं कवडीचं काम न करणारा आताचा एखादा तुकाराम इकडच्या डोंगरावर जाऊन बसला सासू सुनाच्या माळावर, तुमच्यातली एखादी जिजाबाई तरी रोज भाकरी घेऊन जाईन का? त्याला काम नाही म्हणेन, मी गुतते त्याच्या कामात. नाही महाराज. जिजाबाई तुकाराम महाराज जेवल्याशिवाय जेवल्या नाही. ऐका, तुकाराम महाराज जेवल्याशिवाय कधी जेवल्या नाही. स्वतः जेवण करायचं, त्यांना जीव घालायचं, मग जेवायचं. म्हणून देवाच्या अगोदर संतांची सेवा करणाऱ्या तुकाराम महाराजाच्या अगोदर तुकाराम महाराजाची सेवा करणाऱ्या जिजाबाईलाच देव भेटला. कुणाला भेटला अगोदर? जिजाबाईला भेटला. एका दिवशी तुकाराम महाराजाची जीवन घेऊन गेल्या. ते भंडाऱ्या डोंगरावर गेलं तर ते दुसऱ्याच भामचंद्र डोंगरावर होते. त्यांना शोधता यांच्या पायात काटा मोडला, जीव तळतळला. आणि जिजाबाईचा दावा तुकाराम महाराजाशी नव्हता, पांडुरंगाशी होता. या काळ्यानीच माझ्या संसाराला, माझ्या मालकाला वेड लावलं आणि माझ्या संसाराची वाताहत केली. राग कुणाचा येत होता? पांडुरंगाचा. ज्याला पाहून काळ असणारा भीतो, तो असणारा जिजाबाईला पाहिल्याबरोबर थरथर कापायचा. कोण? पांडुरंग. देव भ्यायचा जिजाबाईला.
आणि तिथं गेलं त्याला काटा मोडल्याबरोबर त्याचं काही नाही, दुसऱ्याला कोणाला देवाला 2-4 शिव्या दिल्या. माझे तुमचे स्तोत्र सुद्धा नाही ऐकत हो, पण जिजाबाईच्या शिव्या सुद्धा त्याला गोड लागतात. लगेच प्रगट झाला, विचारला आईसाहेब काटा मोडला वाटतं? ती म्हणली हा ना रे बाबा. देव म्हणले मी काढू काटा? लहानसा वेश घेतलेला होता, मी काढू काटा? त्याच्याकडे बघितलं, तुला काटा काढता येतो? हो म्हणला, मी बऱ्याच जणांचे काढले. ऐका, काटा काढायची पद्धत आहे ना, ज्याने लहानपणी गुरु वळले त्यालाच माहिती आहे. ज्याचा काटा काढायचा ना त्याचा पाय आपल्या हातात घ्यावा लागतो. आणि पहिला प्रयोग जिभेला लावायचा आणि पायाला चोळायचा. त्यांनी नाही दिसलं तर पुन्हा जिभेला लावायचा आणि पुन्हा पायाला चोळायचा. पांडुरंगाचा हेतू हा होता की जिजाबाईची धूळ माझ्या मुखात जावी. जिजाबाईचा काटा, त्याला काटा काढायला काय हो? फार मोठाली काठी तू सहज काढतो, छोटासा काटा काढायला काय? जिजाबाईचा पायातला काटा काढला. जिजाबाईला माहितीही नाही झालं. जिजाबाई शोधत पुन्हा तुकाराम महाराजाकडे गेल्या. सांगितलं महाराज तुम्ही भजनाला या, माझं काही नाही म्हणणं नाही, पण मी नाही म्हणून तुम्ही थोडंच ऐकणार आहात. एक काम करा ना, सांगून येत जा ना, म्हणजे मलाही फिरावं लागायचं नाही आणि तुम्हालाही जेवायला वेळ व्हायचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात आवले सांगितलं असतं ग, पण मीच कुठं चाललोय मलाच कळत नाही. माझी या देहाची मज नाही चाड, मीच कुठं चाललोय मलाच कळत नाही ग. तुकाराम महाराज म्हणतात एकदा भजन करत बसली, भाव समाधी लागली. पक्षी घरट्यात पोहोचले, गाई गोठ्यात पोहोचल्या होत्या, अंधाराचं साम्राज्य पसरत चाललेलं होतं. आणि एवढ्यामध्ये तुकोबरायाला एकाएकी जाग आली, भानावर आली. अरे अरे बराच उशीर झाला म्हटले आपले. त्यांनी ते आसन आपलं गुंडळं आणि घाई गडबडीनं देहू गावाकडे निघाले. तर तिकडून 7-8 चोर विरुद्ध दिशेने येत होते. ते तुकाराम महाराजांना ओळखत होते. त्याच्यातलं एक जण म्हणला अरे तुकाराम महाराज आले दिसतात. तो दुसरा म्हणला हो तुकाराम महाराजच आहेत. मग एक जण म्हणला का रे आज तुकाराम महाराजाचा उपयोग करून घेतला तर नाही जमायचं? दुसरा म्हणला जमेल. माणसं कुणाचा उपयोग केव्हा करतील काय सांगता येत नाही बरं. मग जवळजवळ आल्यावर म्हणले जय हरी महाराज. म्हणले जय हरी, चला आमच्या बरोबर. चला चला, काय सप्त्याला चला का कथेला जायचंय का पारायणाला, काहीच नाही. चला म्हणले चालले गेले. आणि मग एका माडीवर तुकाराम महाराजाला चढवलंय सगळ्यांनी मिळून. आणि वर चढल्यावर म्हणले महाराज हलक्या हलक्या वस्तू खाली टाका. मग हलक्या हलक्या म्हणले पिठाची चाळणी, चहा गाळायची चाळणी अशा फेकायला सुरुवात केली. ते म्हणले नाही ते नाही ते नाही, जरा जाड 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 म्हणले पाटा, वरवंटा, उखळ मुसळ धडाधड खाली फेकायला सुरुवात केली. आता ते पाहिल्यावर ते म्हणले अरे 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 या माणसाला विनाकारण आणलं राव. म्हणले या माणसाच्या नादानं पहाट झाली. पहाट पहाट शब्द ऐकल्याबरोबर तुकाराम महाराजाला जाग आली. अरे पहाट म्हणजे माझ्या काकड्याची वेळ आहे. महाराजांनी सुरू केलं उठा जागे वारे आता, जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा. झाला काकडा सुरू. महात्मा पहाटी जागा असतो. आमचे गुरुवरे महाराज त्यांच्या जीवनातला काकडा कधीच चुकला नसेल. मी जबाबदारीने सांगतो कधीच चुकला नसेल. ते रेल्वेत असो, इष्टीत असो, बैलगाडीत असो, कुठेही असो, जिथं पहाट होईल त्यांचा काकडा सुरू व्हायचा. पहिले प्रहर सब कुछ जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर जोगी. शेवटच्या प्रहरात जागा असतो तो योगी असतो, तो महात्मा असतो. आमचे महाराज काकडा फार आवडीचा विषय महाराजांच्या. कोणाच्या घरी असली ना तर तिथेही त्यांनाही काकडा म्हणायला लावायचे. काकडा हा काकडा, जो काकडेला उठेल तो महाराजांच्या अतिशय प्रेमाचा. आता सांगतोच तुम्हाला, काकड्याला नाही उठलं ना आम्हाला माहित असायचं आमच्यावर खवळणार, आमच्यावर रागवणार कीर्तनात प्रवचनात. आम्ही लय पुढची.
महाराजाची कोटावर बसलेले असायचे. नंतर नंतर महाराजाचं काही कोणाला कळत नव्हतं, आम्हाला माहित होतं. साधक झालेत, झोप घ्यायची असते, उठवानं वाटत नाही, परमार्थ करावं वाटत नाही, आम्ही नुसते मान हलायचे. लोकाला वाटायचं सिद्धांत चालेत का नाही. फक्त लोकाला कळू नये, खवळण्यात काय खवळेल काय बरं, असं होतं ते. महाराज पहाटे नक्की उठणार. काकडा फार आवडीचा विषय. आणि मग आता काकडा सुरू झाले ना, घरातली माणसं जागी झाली. घरातली माणसं जागी झाल्यावर चोर कशाला राहतात, चोर गेले पळून. पण वर काकडा कोण म्हणतंय म्हणून बघायला गेले तर तुकाराम महाराज, त्यांचं डोळे झाकून काकडा सुरू. लोक म्हणले महाराज अहो इकडं कुठं. ते म्हणले आलोय कुठं, आलोय खरा, पण कुंकड आलोय मलाच माहित नाही. मी कुणीकडे चाललोय मलाच कळत नाही गावले. तर तुला काय सांगू, एक काम करत जा, हे 3 रस्ते जिथं फुटतात ना, तिथं आल्यानंतर त्या रस्त्यावरची माती घेत जा, कानाला लावत जा. ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनील, समजून घे मी त्या रस्त्याने गेलो. केवढी नाम शक्ती आहे, केवढी ताकद आहे, केवढा आत्मविश्वास आहे. परमार्थामध्ये आत्मविश्वास. ते परवाच मला वाटतं ते संजय महाराज त्यांनी सांगितलं होतं. रंगनाथ महाराज परभणीकर वाळवंटात कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता थांबले. एक विषय आला आणि सांगितलं, हे बघा माझ्या पाठीमागं चंद्रभागा आहे, माझ्या डाव्या हाताला पुंडलिक राय आहे आणि माझ्या समोर पांडुरंग आहे. या सगळ्याच्या साक्षीनं सांगतो मी मुक्त आहे. केवढा आत्मविश्वास आहे. एखाद्या माणसाला वाटतं अरे 100% मार्क मला मिळालेच पाहिजे, का मिळाले नाही, मी तेवढा अभ्यास केलेला आहे. तसं परमार्थामध्ये तेवढा निश्चय पाहिजे. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणल्या, तुकोबारायाच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हटली. या संतांच्या भजनाचा प्रभाव आहे आणि म्हणून संतांनी तुम्हा आम्हालाही भजन करण्यावर जास्त भर दिला. देवाचं नामस्मरण करा, असाल ते करा जेथे तेथे, नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते कोणत्याही अवस्थेत असा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती. आणि म्हणून भगवंताचं चिंतन करण्यामध्ये माणसाचं कल्याण आहे. त्याने नामस्मरण करावं. संतांना हाच उपदेश जास्तीत जास्त असणारा केला. आपल्याला आपले परिस्थिती असेल, कुणी दारात आला, याचक आला, त्याला जी दान देता येईल ती द्या. एखादा भुकेला असेल त्याला जेवण घाला. तुमची ऐपत नसेल त्याला पाणी द्या. तेही नसेल त्याला निदान बसायला आसन द्या. ते नसेल शब्द 2 गोड बोला. बस एवढं जरी केलं ना तरी तुमचा तो परमार्थ होऊ शकतो. आपण जे प्रामाणिक काम घेतले ते प्रामाणिकपणे करणं ते सुद्धा एक कामच आहे. गुरु काय असं एक अभंग आहे, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा. आपल्या स्वामीचं प्रामाणिकपणे काम करणं ही विष्णू. पितृवचन आपल्या पित्याचं वचन पाळलं त्याप्रमाणे वागणं ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. सेवापती पत्नीने आपल्या पतीची सेवा करणं ही सुद्धा विष्णूची महापूजा आहे. आपल्या वाट्याला आले कर्तव्य आपण करणं आणि त्या करत असताना देवाचं नामस्मरण कधी विसरू नका. हेच असणारं साधन या कलियुगामध्ये आहे आणि यानंच असणारं जीवाचं कल्याण होणार आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.